संत बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर. आपल्याला असं ताट घेऊन नाही का घेऊन ताट घ्यायला लागतं. पॅलेसच्या ज्या खिडक्यांमध्ये काच वापरले गेले ते बेल्जियम मधून. आता आपण पॅलेसच्या बरोबर समोर बाजूला आहे आणि समोरच्या आता आपण चाललोय बाळूमामाच्या मंदिराच्या इकडं. आणि तुम्हाला मी सांगितलं नसेल की कोल्हापुरातून आपल्याला किती वाजता एसटी आहे बाळूमामाच्या इकडे आदनापूर यायला. तर प्रत्येकी 40 मिनिटाला एक बस आहे. पण दुपारच्या वेळेस या बसा थोडा वेळ बंद राहतात, त्याच्यानंतर न चालू देत, कारण मुलांचा मुलींचा कॉलेजचा टाइम सुटायचा आहे ना. आणि इथं मुलींना कसं एसटीच्या ह्याच्यावर फक्त येऊन जाऊन करू शकत कॉलेज, त्याच्यामुळे नाही का प्रत्येकी अर्ध्या तासाला इथे एसटी आहे. संध्याकाळची आरती झाल्यानंतर नाही का इथं जेवणाचा प्रसाद सुद्धा असतो आणि चांगली योग्य तो भात आणि आमटी असते. तर आपल्याला असं ताट घेऊन नाही का घेऊन ताट घ्यायला लागतं आणि धुवायचं आणि जेवणाच्या लाईनीत असं यायचं. जर तुम्ही येता एक तर तुमच्या माहितीसाठी चांगले. अशा प्रकारे आपल्याला असा प्रसाद तिथे मिळतो खाण्यासाठी. आणि आमटी भात आणि शिरा नाही तर रवा आपला नाही का असं असतं दररोजचा प्रसाद. दररोज 8ला चालू होतो आणि 10 वाजेपर्यंत हा प्रसाद चालतो. तुम्ही जे पाठीमागं बघताय ते आता पालखी निघलेली आहे आणि जेवण झाले जस्ट आमचं नाही का. आणि दररोजचं काही निघत नाही, वर्षाची सुरुवात आहे म्हणून मी पालखी आता बाहेर काढलेली आहे. तर आता पुढल्या 14, 15, 16 तारखेला नाही की तर काय ते यात्रा भरती वाटतात. त्या यात्रेनिमित्त पालखी परत बाहेर निघेल तेव्हा तुम्ही येऊ शकता बघू शकता. संत बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी बेळगाव जिल्ह्यामध्ये अकोला इथं कर्नाटक इथे झाला होता. आणि त्यांनी जी समाधी घेतली ती आदमापूरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. आणि जे गोरगरिबांमध्ये प्रचलित होते नाही का श्रद्धेसाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते धनगर समाजाचे होते आणि जात ते असे काही मानत नव्हते. आणि ज्यांचं आता आदमापूरमध्ये नाही का तिथं लहानपणीचं त्यांचं घर पण आहे. तिथं जो खांब आहे त्या खांबाला लोक मानतात की नाही का ज्या जागात भूतपीत असतं काय असल्या गोष्टी असतात. तर तिथं जर आपण ते एकदा स्पर्श केला की ते निघून जातं. ते आता बघू गेलो तर जाऊ तिथं. आणि तुम्हाला अजून एक दाखवतं की तिथं त्यांनी चाकरी केली होती लहानपणी नाही का ज्या सावकाराची. तर त्या घरीतच आहे मंदिराच्या जवळच आहे. तर तिथं कसं जायचं तुम्हाला मी ते दाखवतो आता. आणि मंदिराचा जो आहे नाही का आपला ह्याचा टाईम महाप्रसादाचा टाईम तो सकाळच्या 10ला चालू होतो. सकाळची आरती 5:30ची आहे आणि संध्याकाळी आरती 8:30ला असते. आणि 9च्या आसपास जेवण चालू होतं. 10:30 वाजेपर्यंत जेवण चालू राहतं. तर तुम्ही जर येता येते आता 10 तारखेला इथं नाही का आता कार्यक्रम आहे 10 जानेवारीच्या आसपास आता कार्यक्रम चालू होतील. तर गर्दी भरपूर राहील तर टाळा की येण्याचं. आत्ताच भरपूर गर्दी आहे, संध्याकाळची गर्दी होती. मंदिराच्या परिसरामध्ये नाही का अंगणामध्ये एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाची अशी श्रद्धा आहे की जिथं आपण नाही का आपला 1 रुपयाचा कॉईन असत्या कॉईनचं लावून ठेवायचे पैसे आणि जर चिटकला तर आपली मनोकामना पूर्ण होईल अशी संत बाळूमामांनी सांगितलं होते झाड लावायला. त्याचप्रमाणे बरेच असे भक्त नागरिक येतात आणि आपले नाही का स्वप्न पूर्ण होतील की नाही हे सुद्धा बघण्याचा इथं प्रयत्न करते. तर आता तुम्ही पण आल्यानंतर बघू शकता इथं तुमचं भविष्य काय. हा मंदिराचा जो समोरचा रस्ता आहे बराबर जो मंदिराचा तो जे साईडला तोंड आहे त्याच समोरच्या रस्त्याने नाही का जरा आपण आलो इकडे त्यांनी जी चाकरी केली होती आपण त्या साईडला चाललोय. आणि लोक काय करतात फक्त ह्याच्याकडेच ऐकतात मंदिर बघून निघून जातात. तसं नाही, इथं चार ठिकाणी आहेत अशी की त्यांचं लहानपणीचं घर आहे, जुनं मंदिर आहे आणि इथं जे चाकरी केली होती ते एक ठिकाणी. आणि इथं लिहिलेलं आहे असं नाही की तुम्ही रस्ता चुकतं, प्रत्येक घरावर लिहिलेलं आहे कुठं कुठं कसं जायचं. आता तुम्हाला त्या वाड्यात नेऊन तुम्हाला दाखवतो. आणि बरं सरळ रस्ता आहे असं काय नाही की इकडं तिकडं गल्ली वळीतून जायचं, एकदम सरळ रस्ता आहे आणि समोरच डायरेक्ट वाडा तुम्हाला दिसून जाईल. ऑक्टोबर 1966 रोजी बाळूमामा इथं आले होते. आणि मोरकुबाईचं मंदिर आहे. आणि मोरकुबाई म्हणजे नाही का महाराज आपले जे संत हे होते बाळूमामा होते त्यांचे सगळ्यात प्रिय मंदिर आहे. जेव्हा त्यांनी समाधी घ्यायची होती तेव्हा लास्टचे काही दिवस ते या मंदिरात होते. त्यांना त्यांच्या गावी बोलवतं अकोलला, पण ते अकोलला काही गेले नाही. लास्टपर्यंत आपले जे आहेत मामा ते कायमस्वरूपी ह्या मंदिरामध्येच राहिले होते. आणि जे त्यांचे जे श्रद्धाळू आहेत आपले
भक्त आहेत ते ह्याच मंदिरामध्ये यायचे, कारण ते म्हणायचे की जर करमत नसेल त्या मंदिरामध्ये येऊन बसलं ना तर मला करमतं, ते असे म्हणायचे. जर आता कोणी तुम्ही येताय तर नक्की येते, कारण त्या मंदिरापेक्षा ह्या मंदिरात जे बाळूमामांचा जास्त लढा होता, त्याच्यामुळे मोरकुबाईचं मंदिर आहे. मंदिराच्या जे आता मी तुम्हाला रस्ता सांगितला त्याच रस्त्याने फक्त सरळ यायच्या रस्ता लास्टपर्यंत सोडायचं नाही, तुम्हाला हे मंदिर मिळून जाईल इकडं. आणि ते ह्याच मंदिरातून त्यांनी सांगितलं होतं की भोसले सरकारांना की तुमच्या वावरामध्ये माझं मंदिर बांधा, आणि जे दिसतं आपल्याला मंदिर ते इथूनच आदेश दिला होता की ते माझं मंदिर असेल समाधी घेतल्यानंतर ते तिथं बांधलं पाहिजे. ते भोसले सरकारांच्या म्हणजे तिथला पाटील आहे, त्या पाटलाच्या वावरात ती समाधी आहे. जेवढे त्यांनी ज्या भविष्यवाणी केल्या होत्या भविष्याच्या नाही का, आपल्या येणाऱ्या भविष्यात काय होईल ते त्यांनी समाधी घेण्याच्या 2 दिवस आधी केले होते. आणि हेच ते मंदिर आहे, ते तिथंच त्यांनी नाही का भविष्यवाणी केली होती की माझे मेंढपाळ जेवढे लांबपर्यंत जातील तेवढं माझं भक्तगण वाढेल, मंदिर वाढेल. आज जे बघतोय लोणी कारवळ असो, कांजीर असो, बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की बाळूमामा संत कोण आहेत काय आहेत, म्हणजे नव्हतंच माहीत. आम्हाला माहीत होतं कारण आम्ही ऑलरेडी येत होतो लय वर्षापासून. मी 7 वर्ष असताना तेव्हापासून येतोय इकडं, असं नाही की आम्हाला माहीत नव्हतं, पण बाकीच्या लोकांना माहीत नव्हतं. आणि ते तर त्यांनी जे भविष्यवाणी केलं ते लिहिलेले आहेत आणि त्याचा A to Z आता खऱ्या होत्या दिसतात आपल्याला. तर त्याच्यामुळे तुम्ही येता इकडं मोरकुबाईचं मंदिर आहे. मगाची मी रस्ता दाखवला होता तुम्हाला, त्याच रस्त्याने सरळ यायचे तुम्हाला त्यांच्या बालपणाच्या घरी. आणि जे जुनं मंदिर जर तिकडं तुम्हाला जायचं असेल तर इथून रिक्षा आहेत, ते 50 रुपये घेतात, जायचे 50 यायचे 50. जर तुम्ही जास्त लोक असाल तर ते तुम्हाला नाही का थांबू पण शकतात, 2 मंदिरं फिरवून आणून तिथं सोडू शकतात. तर त्याच्यामुळं तुम्ही येत आहे तर जास्त पैसे काय देऊ नका, कारण लोडायचे कामं तर सगळेच ठिकाणी चालते. 200 रुपये म्हणून 200 नाही, एका माणसाला 50 जायचे 50 यायचे. जर तुम्ही लोक जास्त क्वांटिटीमध्ये असतात तर ते 30-30 रुपयामध्ये सुद्धा होऊन जाईल. आता आपण परत चाललो कोल्हापूरला, कारण कोल्हापूरला जाण्याचं कारण काय, बाकीचं पॅलेस रंकाळे फिरायचं राहिलेले, बाजारपेठा सुद्धा फिरायचे राहिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जर आदमापूरला येत आहे आणि लवकरात लवकर दर्शन करून, एक दिवस मी तर राहिलेलो आहे, कारण आंघोळीची खाण्याची पिण्याची सोय तर चांगली अत्यंत भारी केलेली आहे यांनी. राहण्याची तर मोस्टली आहे, कारण काही गरम मस्तपैकी होतं, काय थंडी वाजायचे कारण नाही. तुम्हाला खाली बेडशीट जर नसेल आणलं तर तुम्ही त्याला मागून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही लवकरात लवकर उरका, कारण तर रिक्षा नाही, रिक्षावाले जास्त घेतात, 150-150 रुपये घेतात. तर तुम्ही लवकर उठून तर जे बाळूमामा रेस्टॉरंट आहे त्याच्या तिथं नाही का आपला एस टी स्टॉप आहे, तुम्ही एस टी स्टॉपला येऊन थांबू शकता, कारण तिथून ते यायला आपल्याला एस आहेत प्रत्येक अर्ध्या तासाला, पण इथून माघारी जायला काही एस ऑलमोस्ट नसू शकते. तर तुम्ही लवकर प्रयत्न करून इथून येऊ शकता. जर तुम्हाला इथं रोडला पुला शेजारी जर एस टी नाही मिळाली तर तुम्ही तिथल्या पुढल्या चौकात मेन रस्त्यात हायवेला जाऊन सुद्धा एस टी पकडू शकता, कारण तिथून येणारे बाय एस टी कळम इकडून येणारे आपलं कागल सॉरी. तुम्ही जर नाही का आदमापूरवरनं जर येत आहे तर पहिलं स्टॉप आहे संभाजीनगर, त्याचा संभाजीनगरमध्येच उतरा. आणि दुसरी गोष्ट आहे की कोल्हापूरला 3 आपले हे बस स्टँड आहेत. आता हे बंद ते पाठीमागचं हे नवीन नाही का, म्हणजे एकच राहणार आहे, याच्यानंतर ते दोन्ही बंद होणार आहेत, CBSE आणि ते लोकलवाल्यांसाठी ठेवलेलं. आणि हे आता मेन चालू होईल तेव्हा ते 2 बंद होतील. जर आदमापूरवरून येत आहे तर पहिला स्टॉप आहे संभाजीनगर, त्या संभाजीनगरला उतरा, कारण CBSEला तुम्ही जगाला परत रंकाळ्याला आणि परत नंतर CBSEला रेल्वे स्टेशनला तुम्हाला जावं लागतं, डबल फिरावं लागतं. जर तुम्ही संभाजीनगरला उतरला तर तिथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर रंकाळा आहे. तो जो माझ्या पाठीमागं तुम्हाला पॅलेस दिसतोय हा शालिनी पॅलेस आहे, पण आता हा पॅलेस नागरिकांसाठी बंद आहे, कारण महानगरपालिकाने ह्याचं काम चालू आहे असं सांगितलंय. आणि पण तरी नाही काही लोक म्हणजे ते जर आता हॉटेलमध्ये कन्वर्ट होणार, जे नाही का पब्लिक लोक आहेत त्यांना आतमध्ये जायला मिळणार, जर हॉटेलमध्ये राहायचं असेल तरच तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. आणि शालिनी पॅलेसची अशी वैशिष्ट्य आहे की हे काळ्या दगडापासून कोरीव काम केलेले आहे, आणि जे ह्याच्यात मार्बल वापरले गेले हे जर्मनीमधून मागवले गेलेले आहे. आणि ह्याच्यातले जे काच आहेत खिडक्यांच्या ह्या काय म्हणतात त्याला, पॅलेसच्या ज्या खिडक्यांमध्ये काच वापरले गेले ते बेल्जियममधून मागवले गेलेले आहेत. आणि ह्या राजवाड्याचं काम साधारणतः 1931 ते 1933च्या आसपासचं काम झालेलं आहे. आणि ह्या ज्या पॅलेसला नाव शालिनी, ह्या ज्या राजकुमारी होत्या त्यांच्या नावावरती ह्या राजवाड्याला नाव देण्यात आलेलं आहे. पण आता या ठिकाणी कोण राहत पण नाही आहे आणि लोकांना आतमध्ये जाऊन पण दिलं जात नाही. पॅलेसची अवस्था नाही का बघण्यासारखी नाही एवढी, पण आतून एवढं सजावट केलेली कामं आहेत ना, भरपूर आतमधून सजावट झालेली आहे. पण आता का नागरिकांसाठी उपलब्ध नाही, कारण नगर महापालिका काम पण करते आणि आता हॉटेलमध्ये सुद्धा कन्वर्ट होणार आहे.
रंकाळ्याच्या पश्चिमेच्या साईडला हे पॅलेस आहे आणि बराबर त्या समोर नाही का रंकाळाच आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. आता आपण पॅलेसच्या बरोबर समोर बाजूला आहे आणि समोरचा नजारा असा दिसतो, हा रंकाळा आहे. रंकाळ्याच्या काठीच शालिनी पॅलेस आहे, जर लोकांना माहिती नसेल. कारण जर तुम्ही लक्ष्मी मंदिराच्या इकडून येताय तर मंगळवार पेठ सोमवार पेठ करत करत तुम्ही आला सरळ रस्त्याने तर तुम्ही उत्तरेच्या साईडला येतात, पण तो शालिनी पॅलेस हा रंकाळ्याच्या पश्चिमेच्या साईडला आहे. आणि रंकाळा आहे जो हा 9व्या शतकातील निर्माण झाले, दगडांच्या खाणीपासून एक खड्डा आहे आणि नंतरनं बरेचदा नाही का भूकंपांचे तडे येऊ नाही का हा खड्डा निर्माण झालेला आहे. आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये महाराजांच्या देखभालीखाली ह्याची परत बांधणी झालेली आहे. तर त्याच्यामुळं नाही का, आणि जे मंदिर आपलं काय म्हणतात त्याला, जुन्या काळातले जे मंदिर आहेत ते तलावा खाली बुडलेली आहेत आणि पन्हाळ्यावरून ह्याच्या अंतर्गत नाही का भुयारी मार्ग असल्याची सुद्धा नाही का आख्यायिका अशी इथं मानली जाते. जो रंकाळा आहे जे शाहू महाराजांनी याला तटबंदी आणि बरंच नाही का ह्याला चांगला आकारण्याचं काम केलं होतं. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या रंकाळ्यातलं पाणी कधीच जिरत नाही आहे, म्हणजे कधीच आतापर्यंत हा रंकाळा जेव्हापासून ह्याच्यात पाणी साचलेलं आहे तेव्हापासून ह्याच्यात पाणीच आहे, त्यानंतर कधीच ह्यातलं पाणी जिरलं गेलेलं नाही आहे. आता आपण नाही का कोल्हापूरच्या बाजार मार्केटमध्ये जे आपलं कसं तुळशीबाग कशी असे त्या प्रकारचं आहे. आणि आता माझा ब्लॉग एंडिंग करतोय कारण 2 सिरीजमध्ये हा ब्लॉग येईल. तर नक्की सांगा कसा तुम्हाला ब्लॉग आवडला आणि बऱ्यापैकी मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेव्हा कधी कोल्हापूरला येतला तेव्हा तुम्हाला ही माहिती उपयोगाला होऊन जाईल. कारण ह्यावेळेस मी काही दंगा मस्ती काय दाखवली नाही, एकटा सोलो ट्रिप होती माझी. तर आता फुल ट्रिप बघू कधी होती. तर आता आपण मार्केटमध्ये तर या ब्लॉगचं आता एंडिंग करतो. आत्ता मी मंदिर परिसरामध्ये आता परत आलेलो आहे मी, कारण आता मी घरी चाललो आहे आणि घरी जाताना परत एकदा देवीच्या पाया पडून जावं म्हटलं. तर आता ब्लॉगची एंडिंग करतोय. सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपले नवीन व्हिडिओ येतील ते सुद्धा बघा. चांगली माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही कोल्हापूरला येताल तर तुम्हाला कामी येईल. तर धन्यवाद.